कोणत्याही प्रकारच्या इक्वेशनमध्ये दोन बाजू महत्त्वाच्या असतात. पहिली बाजू आहे लेफ्ट हँड साईड, दुसरी बाजू आहे राईट हँड साईड. लेफ्ट हँड साईड ही नेहमी लेफ्टला असते, राईट हँड साईड ही नेहमी राईटला असते. आता एखादी संख्या लेफ्ट हँड साईडला असेल आणि ती आपल्याला जर राईट हँड साईडला न्यायची असेल किंवा राईट हँड साईडला असेल ती आपल्याला लेफ्ट हँड साईडला न्यायची असेल तर खालील प्रकारचे चिन्हांमध्ये बदल केले जातात. आता समजा लेफ्ट हँड साईडमध्ये एखादी संख्या पॉझिटिव्ह असेल, ती राईट हँड साईडला गेल्यानंतर निगेटिव्ह होते. एखादी संख्या निगेटिव्ह असेल, ती राईट हँड साईडला गेल्यानंतर पॉझिटिव्ह होते. समजा एखादी संख्या इकडं लेफ्ट हँडमध्ये मल्टिप्लाय असेल, ती राईट हँड साईडला गेल्यानंतर डिवाइड होते. किंवा एखादी संख्या लेफ्ट हँड साईडला डिवाइड असेल, ती इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होते. ज्याप्रमाणे लेफ्ट हँडकडून राईट हँडकडे जाताना चिन्हांमध्ये बदल झाला, त्याचप्रमाणे राईट हँडकडून लेफ्ट हँडकडे येताना चिन्हामध्ये बदल होतो. तर बघा, एखादी संख्या इकडे निगेटिव्ह असेल, ती लेफ्ट हँडला आल्यानंतर पॉझिटिव्ह झाली. राईट हँडमध्ये पॉझिटिव्ह असेल, लेफ्ट हँडला आल्यावर निगेटिव्ह झाली. एखादी संख्या राईट हँडमध्ये डिवाइड असेल, ती लेफ्ट हँडला आल्यानंतर मल्टिप्लाय झाली. एखादी संख्या मल्टिप्लाय असेल, ती लेफ्टला आल्यानंतर डिवाइड झाली. तर हा चिन्हामध्ये होणारा काय आहे बघा, बदल आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा अँड शेअर करा. ओके, थँक्यू.